वगैरे खूप भारी आहे, खूप भारी आहे. शेव लाटपाट. हा काय लाटपाट म्हणजे काय असतं? खानदेश ट्रिप वरणपट्टीच्या एका घासात वसूल. भाकरी काय? कळण्याची म्हणजे ज्वारीची नाही, कळण्याची म्हणजे तर आपण पहिल्यांदा गोंधळ होतो काय खाऊया. तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. महाराष्ट्र फूड टूर आपल्याला घेऊन आलेली आहे खानदेश मा, अरे जळगाव मा. नाही, आयुष्यात मला अहिराणी जमणार नाही. असो, तर जळगावात मी आलेलो आहे. जळगावामध्ये ऊन, सूर्य तळपतोय, पोटात भूक सुद्धा तळपतीये. वरणबट्टी म्हणू नका, शेव भाजी म्हणू नका, खापरावरची पुरणपोळी म्हणू नका, लय काय काय खायचंय खानदेशी. चला, भूक लागली. तर खानदेशातली खासियत म्हणजे खापरावरची पुरणपोळी. म्हणजे याबद्दल मी नुसतं ऐकून होतो, पण आज पहिल्यांदा खाणार. तर मला हीच खासियत वाटते महाराष्ट्राची. नागपूरला पण विदर्भात खाल्ली ती पुरणपोळीची पद्धत वेगळी, ओलं पुरण असतं. आपण कोल्हापूरला खाली कोरडं पुरण असतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आणि इथे खापरावरची पुरणपोळी मांड्यासारखी अशी मोठी असते. क्या बात आहे. तर गरम गरम केलेली आहे आणि आपण आता आलोय जळगावमध्ये राजहर्षी यांच्याकडे. पण खाऊयात. पुरण जे यातलं ते थोडंसं कमी गोड आहे, पण मला ना पुरणापेक्षा गंमत ना हे जे याचं टेक्स्चर आहे ना संपूर्ण पोळीचं, असं पातळ आणि गरम गरम अशी मोठी. त्यामुळे मला असं वाटतं की गुळवणी सोबत जास्त छान जाईल ते, म्हणजे जास्त गोडवा त्याच्यामध्ये येऊ शकेल. आणि थोडासा स्मोकी फ्लेवर पण त्याला आहे. आणि खापर म्हणजे आपली कढई असते ना, ती उलटी ठेवल्यावर कशी होईल तशी ती गोष्ट असते. खापर त्याला भोकं आहेत आणि त्याच्यावरती बनवतात. त्यामुळे त्या लोखंडाचा किंवा असा थोडासा स्मोकी फ्लेवरचा एक स्वाद त्या पोळीला पण आलेला आहे. खापराच्या पुरणपोळीची खासियत अशी आहे की न खाणारा पण खाऊन घेतो. ती लोखंड गव्हापासून बनलेली असते. 2 वेळेस कापडांना पीठ गाळावं लागतं. मग ते 2-4 घंटे भिजून ठेवावं लागतं. मग नंतर मग त्याच्या पोळ्या टाकाव्या लागतात. हे कापसावानी नरम पोळी येते. आणि अशी आमच्या मग समजा 12ही महिने आम्ही या पुरणपोळ्या टाकतो. हा गहूच आहे. मला वाटतं की एवढे मोठे होते म्हणजे काय मैदा आहे का? कुठल्या सणाच्या वेळेला कधी जास्त खाल्ली जाते, जास्त मागणी कधी असते? कोणताही सण असो, इथे दिवाळी असो, पोळा असो, होळी असो, संक्रांत असो, किंवा खूप गर्दी असते. कमी गोड असल्यामुळे अजून एक खासियत म्हणजे ना, ही पुरणपोळी आमरसासोबत खूप भारी जाईल किंवा आम्रखंड सोबत सुद्धा. आणि ते म्हणले सुद्धा की आता मे महिन्यामध्ये जेव्हा आंब्याचा सीझन आहे तेव्हा जास्त मजा येईल आमरसासोबत खायला. काय बात आहे. पहिल्यांदा खाल्ली आणि मस्त डेलिकसी आहे. त्यामुळे कधी जळगावला आलात नक्की ट्राय करा खापरावरची पुरणपोळी. तर जळगावात आल्या आल्या भाऊ खानदेशी खाल्लं नाही तर गंमत काय. त्यामुळे आपण पहिल्यांदाच खायला आलेलो आहे वरणबट्टी. आता मी खूप ठिकाणी वाचलंय, बघितलंय वरणबट्टी, पण खातोय आयुष्यात पहिल्यांदाच. मग आपल्याला ऑथेंटिक खानदेशी खायचं होतं, त्यामुळे आपण आलो आहे खानदेशी भोजनालय. आणि ना असं एखाद्या गोडाऊनमध्ये बसलोय असं वाटतंय, कारण इथे लोक पार्सल घ्यायला जास्त येतात. गोडाऊनमध्ये मागे अशी ढिगभर वांगी कापणं चालू आहे आणि तिथे आम्ही त्या गोडाऊनमध्ये बसून खातोय. कम्प्लिटली रॉ लुक आहे. आणि ही आहे वरणबट्टी बाय द वे, की म्हणजे मका आणि कणिक ही आधी उकडतात आणि मग ते फ्राय करतात आणि ते वरणासोबत खातात. आणि सोबत आहे घोटलेली वांग्याची भाजी, ती तोंडी लावायला असते. मला हे कसं करायचं माहीत पण नव्हतं. मी त्या माणसांना विचारलं इकडच्या की कसं नक्की ते चुरडायचं आणि कसं खायचं. ही बट्टी काय करायची, मोडायची अशी पूर्ण मोडायची ना. आणि याच्यामध्ये आता हे वरण टाकायचं, हे असं. आणि भाजी काय सोबत नुसती तोंडी लावायची, मिक्स करून. मिरची पण सोबत तोंडी लावायची. ओके, थँक्यू. मला परत खूप खूप भारी वाटतंय, कारण ही गंमत आहे महाराष्ट्राची. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ना कम्प्लिटली वेगळ्या पद्धतीचं आणि स्वतःची खासियत असणारं
जे काही खायला आपल्याला मिळतं. जसं विदर्भामध्ये आपण गेलो होतो तर तिथे गोळा भात आणि या सगळ्या गोष्टी आपण खाल्ल्या. विदर्भाची खासियत. आता खानदेशात आलोय तर खानदेशात कम्प्लिटली वेगळी डेलिकसी. प्रचंड सात्विक आहे हा. खूप सात्विक आहे ऑफकोर्स, कारण मका आणि कणकेचं पीठ आणि छान ते तळलेलं ऑफकोर्स, आणि सोबत वरण. आणि वरण हे साधं वरण आहे, फोडणीचं वरण नाही आहे. हे कॉम्बिनेशन खूप भारी लागतं. मग वांग्याची भाजी बघूया. पूर्णपणे मॅश्ड पोटॅटो कसं असतं तसं मॅश्ड वांग आहे असं म्हणावं लागेल. इतकी घोटलेली वांग्याची भाजी आहे. अशी भाजीच आपल्याकडे मिळते. कडवटपणा थोडासा जो वांग्याचा असतो ना तो त्याच्यामध्ये आहे कम्प्लिटली, पण तरी पण गंमत येते खाताना. वांग्याची चव, काय चव आहे वांग्याची. फार मसाले वगैरे नाहीत त्याच्यामध्ये. मला म्हणजे वरणबट्टीपेक्षाही जी बट्टी आहे ती वांग्याच्या या भाजीसोबत जास्त छान जाते. ऑफकोर्स सोबत मिरची पण दिलेली आहे. वरण त्याने सध्या ठेवलंच आहे, वरण आणि भाजी अनलिमिटेड, हवं तेवढं घ्या. आणि हा छान गोष्ट म्हणजे तळल्यामुळे ना जो पापुद्रा आहे तो कम्प्लिटली क्रिस्पी आहे. हा कम्प्लिटली क्रिस्पी आहे आणि आतून मऊ आहे. त्यामुळे खाताना तुम्हाला प्रॉपर ते दोन टेक्स्चर जाणवतात, आतलं मऊ आणि बाहेरून क्रिस्पी. खानदेश ट्रिप एका घासात वसूल भाई. वरणबट्टीच्या एका घासात वसूल, एवढा सगळा प्रवास वसूल. म्हणजे वांग्यात पण मसाला नाही, नुसतं ते घोटलंय, मॅश्ड केलंय, पण ते ज्या पद्धतीने असं पूर्ण ताकद लावून घोटलंय ते तसा अर्क म्हणतात ना, जसं तो उतरलाय तसं. मग वांग्याच्या इतक्या वेगवेगळ्या गोष्टी ना खानदेशातच मिळू शकतात. मग आम्हाला असं कळलं की लग्नामध्ये ना असंच मेनू असतो. वरणबट्टी, वांग्याची भाजी, वरण भात आणि सोबत असते कढी आणि गुळाचा शिरा. क्या बात आहे. म्हणजे आम्ही तिथं वैतागलोय, तिथे पुरी श्रीखंड खाऊन खाऊन. बोला की आम्हाला कधी जळगावला लग्नाला सांगा आम्हाला, आम्ही येऊ जळगावला खायला. असा जर मेनू असेल तर आपण लग्नासाठी जळगावला येऊ नक्कीच. येस, तर अजून एक शेवभाजीचं ठिकाण आम्हाला समजलेलं आहे जळगावमधलं, आणि तिथे आम्ही आलोय. अनमोल नाव आहे त्याचं. आणि इथली अजून एक खासियत म्हणजे खानदेशाची उडीदाची भाजी. म्हणजे ही ग्रेव्ही सारखी उडीदाची भाजी आहे जी खानदेशी मसाल्यामध्ये केली जाते. तर हा नवीन प्रकारे मी पहिल्यांदा खातो. शेवची भाजी बऱ्याच वेळा खाल्ली आपण, तर ही आपण बाजरीच्या भाकरीसोबत खातो. तर मी आधी शेवभाजी खाईन आणि मग ही. तर इथे एंटर झाल्याच मसाल्यांचा जो काय वास आलेला आहे म्हणजे त्याला काय तोड नाही. तर वाव, तर रंग डेंजरस आहे पण खूप टेम्पटिंग आहे. आपण पहिला घास खाऊन बघूयात. शेवभाजी ॲक्च्युली पुण्यात आणि खूप वेळा खाल्ली आहे, पण थेट जळगावातून खानदेशी शेवभाजी खायची मजा वेगळी आहे. ॲक्च्युली रंग बघून मला भीती वाटते. मला वाटलं खूप जास्त तिखट असेल, पण नाही एवढी तिखट. म्हणजे गंमत परत मसाल्यांचीच आहे. सुरेख चव आहे आणि कम्प्लिटली खानदेशी जी चव आहे ना ती येते. म्हणतात ना जेव्हा गोष्टी अस्सल असतात तेव्हा खूप टाकायची गरजच लागत नाही. मला असं वाटतं की मसाला हे त्यांचं सिक्रेट आहे आणि त्या मसाल्यामुळे कम्प्लिटली म्हणजे अशी शेवभाजी पुण्यात किंवा कुठेही जळगाव सोडून मिळणारच नाही असं मला वाटतं. तर ही उडदाची आपण ट्राय करून बघूया. तर आपला उडीद असतो ना त्याचीच फक्त ग्रेव्हीवाली भाजी आहे. आम्हाला वाटलं की वरण, तर वरण नाही आहे, ही ग्रेव्हीचीच उडदाची भाजी आहे, उडीद भाजी. उडीद ही खरं तर खूप चप्पक आणि माइल्ड गोष्ट असते. त्याला इतकं ग्लॅमरस करून टाकलंय ना यांनी, म्हणजे उडीद वाटतच नाही आहे, इतका जबरदस्त मसाला आहे. पण सुरेख आहे आणि याचा मसाला नाही असा कम्प्लिटली वेगळा आहे. थोडीशी बर्न्ड अशी चव आहे त्याला. म्हणजे आम्हाला सांगितलं मेकिंगचं शूट करताना सुद्धा की तुम्ही प्लीज मसाले नका दाखवू, कारण ते आमचं सिक्रेट आहे. ऑफकोर्स सिक्रेट असणार आहे, कारण त्यांनीच कम्प्लिटली गेम चेंजर असं मला वाटतंय. आणि भाकरीवरती परफेक्ट जात आहे. जनरली काय होतं माहिती का, शहरामध्ये पुणे मुंबईकडे शेवभाजी म्हणलं ना तिखट जाळ करून देतात. खानदेशी म्हणलं की तिखट जाळ असं असतं, पण त्याची पण एक वेगळीच चव आहे. इथे आल्यावर कळत आहे ही खरी अस्सल शेवभाजी. आणि उडीदाची भाजी ही पहिल्यांदाच मी खाल्ली. सुरेख म्हणजे परत इथली भाजी सुद्धा एका घासात वसूल आहे. संपूर्ण प्रवास जो आहे 400 किलोमीटरचा पुण्यापासून वसूल आहे एका घासामध्ये. बाबू
ॲम्बियन्स बिम्बियन्स काय बघायचं नाही बरं का, गर्दीवरनं वाटतंय. 1 किलो भरताचं पण रेट लावलाय, म्हणजे पब्लिक येऊन किलो किलो भरीत घेऊन जाते असं वाटतंय मला. चालेल, ऑर्डर करूयात. काय काय आपली खासियत भरीत? शेवभाजी आहे, भजीचे, दाल फ्राय, दाल भजी आहे, उडीद डाळ आहे, डाळ कटोरी आहे, पनीर मसाला, पनीर काजू, पनीर फ्राय. हो पडा. आपलं काय स्पेशल शेवभाजी आणि भरीत. भरीत शेवभाजी भरीत किती पुरतं एकाला? एक भरीत कितीला? एकाला 200 ग्राम. 200 ग्रॅम. एक भरीत, एक भरीत, एक शेवभाजी. एक शेवभाजी. आणि अजून कुठलं आपले काय खासियत आहे, अजून काय चांगलं मिळतं? दाल, चांगला डाळ पनीर आहे, उडीद डाळ आहे, पनीर मसाला आहे, काजू. उडीद डाळ द्या. शेव लाटपाटी झाली. शेव लाटपाटी. शेव पनीर पनीर. शेव लाटपाटी. शेव लाटपाट. हा काय लाटपाट म्हणजे काय असतं? तो ट्राय कर. एक शेव लाटपाट, एक शेवभाजी, एक भरीत आणि एक उडीद डाळ आणि भाकरी द्या. हा. काही ना भाकरी पाहिजे, भाजी बघा. भाकरी काय? कळण्याची भाजी, बाजरीची हवी. कळण्याची म्हणजे ज्वारीची? नाही, कळण्याची म्हणजे कळण्याची म्हणजे मिक्स आहे, बाजरी पण आहे, उडीद पण. काय कुठली बेस्ट चांगली इथली? कळण्याची. कळण्याची. एक कळण्याची भाकरी. कळण्याची. एक कळण्याची भाकरी. बाकी ऑर्डर देतो तुम्हाला. कळण्याची भाकरी. कळण्यामध्ये म्हणजे ज्वारी असते आणि उडीद असतं काळे, ते मिक्स अप असतं. अच्छा, ज्वारी आणि कळणा म्हणतात. ओके ओके. हा आपला जो गडी आहे हा जळगावचा पूर्वेश नाव बरोबर. तर हा लाजतो जरा कॅमेऱ्याला, म्हणून मी जरा लपून लपून शूट करतोय. हा जळगावचाच आहे. आपल्या जे वरणबट्टी खाल्ला आपण त्याच्यात उडीद नसतो, त्याच्यात फक्त गहू आणि मका. ओके. कळण्याची भाकरी मला आज पहिल्यांदा कळली. सॅलड बिलड असं काय प्रकार इथे ठेवलंच नाही. कांदा, फक्त कांदा. तर ही काय उडीद डाळ म्हणजे उडदाची डाळ दाल फ्राय सारखी म्हणजे. बरोबर. ओके. हे भरीत. शपथ. मिरच्या तर आहेतच भारी आणि तेल बघा फक्त तुम्ही, तेल. हा हा. कढीत कम्प्लीट तेल आहे. आणि हे शेवभाजी लटपट. शेव लटपट. लाटपाट. लाटपाट. मला वाटलं लटपट म्हणजे भाजी बघूनच तुमचे पाय लटपट. तर भरीत खूपच इंटरेस्टिंग दिसतंय. तेव्हा इथे ना हेल्थ, स्वच्छता वगैरे असल्या गोष्टींचा विचार करायचा. हाही शेवभाजी. हो, याच्यामध्ये रस्सा. रस्सा. तर खूप 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 जास्त एक्सायटेड जळगावला येऊन फायनली जळगावी भरीत. आणि काय हा शेव आटपाट. लाटपाट. लाटपाट. सॉरी, शेव लाटपाट आणि शेवेची भाजी आणि उडदाची, असं सगळ्या गोष्टी प्रचंड चविष्ट आणि माझ्या आवडीच्या. आणि इतका त्रास होत होता मला वाढताना, कारण कधी एकदा खाताच झालं होतं. हे बघा, इसको बोलते चव, नाही का? एवढं तेल आहे हाताला. तर आपण पहिल्यांदा गोंधळ होतो काय खाऊया. तर भरत्यापासून आपण सुरुवात करूयात, कारण जळगावी भरीत हा प्रकार आपल्याला लय आवडतो आणि खूप कमी ठिकाणी मिळतो तो. सुरेख आहे, खूप भारी आहे, खूप भारी आहे. तेल कुठं शेंगदाणा तेल आहे का? हे नाही साधं तेल का? अरे तेल घातल्यावरती जी काही चव येते आणि वांग्याची चव वेगळी आहे. भरपूर शेंगदाणा म्हणजे घासाघासाला शेंगदाणा येतोय. भरपूर कोथिंबीर सुद्धा आहे आणि मिरच्या आहेत आणि अजिबात तिखट नाही आहे, चविष्ट आहे. बेसिकली याच्यात कांद्याची पात वापरली जाते. म्हणजे त्याच्यामध्ये आहे, मिक्स केलेलीच आहे का? कोथिंबीर, कांद्याची पात भरपूर घातली, त्यामुळे छान तो कांद्याच्या पातीचा एक हलकासा स्वाद येतोय. बाय द वे, आपण आलोय कृष्णाजी भरीत सेंटर. 30-40 वर्ष जुनं आहे जळगावातलं आणि एकदम ऑथेंटिक जागा जळगावी भरीत आणि शेवभाजी खाण्यासाठी. तर आता पण मला भरीतच खावंसं वाटतं, वेगळं काही खावंसंच वाटत नाही आहे, इतकं चविष्ट आहे भरीत. पण आता आपण शेवेची भाजी म्हणजे शेव लाटपाट. लाटपाट हे आपण खाऊयात. ही ड्राय आहे. जनरली शेवभाजी खूप, ही शेवभाजी जी आहे पूर्ण याचा रस्सा आहे, मऊ झाली शेव अशी, काहीच ग्रेव्ही नाही. मला आवडते पण अशी सुद्धा भाजी. मसाल्याचा जोरदार फ्लेवर होतो, खानदेशी मसाला, पण तिखट नाही आहे. परत चविष्ट गोष्टी आहे. लोकांनी उगाचच ना खानदेशातलं तिखट मिळतं, नागपुरात विदर्भातलं तिखट मिळतं, तिथे अस्सल चव असतं, तिथे तिखट नसतं, चविष्ट असतं, स्पायसी आहे, तिखट अजिबात नाही आहे. तर त्यामुळं ॲक्च्युली शेवभाजी खाऊ. यात ग्रेव्ही आहे शेवभाजीमध्ये. थोडक्यात ओली शेवभाजी आणि कोरडी शेवभाजी असं म्हणतात. लाटपाट सुद्धा जर तुम्हाला खूप आवड गेला तर याची पण चव अप्रतिम आहे. आता आपले राहिले उडीद डाळ.
उडीद ना जळगावच्या लोक लय स्पायसी आणि एकदम ग्लॅमरस बनवतात उडीद. जर उडीद मी आपल्याला लय बोरिंग वाटतं ना, वरणात आपण उडदाचं वरण वगैरे आपल्याला खूप साधं वाटतं. पण कम्प्लिटली मसाला घालून उडीद, उडदाची भाजीच म्हणतात ते. ते ॲक्च्युली ना वरणच असतं पण ड्राय केलेलं असतं, एकदम पातळ नसतं. हे लागतं रे, हे खूप भारी आहे उडदाची. अनमोलमध्ये जे उडीद खाल्लं होतं अनमोलमध्ये खूप जास्त स्पायसी होतं. इथला उडीद असा माइल्ड आहे आणि त्याला उडदाची पण चव येते प्लस मसाल्याची चव येते. म्हणजे असं नाही की इतका मसाला आहे की उडीदच काय जाणवत नाहीये, असं नाही. उडदाची पण तितकीच त्याला चव येते. सुरेख. आणि कळणाची भाकरी थोडी ड्राय लागते कारण ऑफकोर्स आत्ताच जस्ट त्यांनी म्हणजे करून ठेवलेली भाकरी आहे ही, पण या सगळ्यासोबत ती परफेक्ट कॉम्प्लिमेंट करते. हा 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 म्हणतात ना की पूर्ण ते चवीचं पॅलेट आहे ना असं असं स्वच्छ झालं एकदम असं, आणि किक बसले, चवीची किक बसली. आता मला कळत आहे की पुणे मुंबईला खानदेशी असतात रेस्टॉरंट्स, बरं मिळतं तिथे, पण त्या ठिकाणी जाऊन जिथे ओरिजिन आहे तिथे खाल्ल्यावर अस्सल चव कळते. ते भरीत असेल, शेवभाजी असेल, पातळ शेवभाजी असेल, उडीद डाळ, दिल खुश, एका घासात वसूल आहे. हा 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 खानदेशी थाट बेस्ट आहे. म्हणजे ज्यांना चविष्ट खमंग स्पायसी खायला आवडतं नंतर वेळच लागले. आता मला असं वाटतं शूटबीट बाज झालं, बाजूला ठेवा कॅमेरा बिमेरा सगळं, आणि असं मनापासून नाही खाऊया असं मला वाटतं. कारण बाकी मी काहीच खाणार नाही आज. आजचा फक्त रात्रीचा प्लॅन हे खाणं एवढंच होता. थांबा थांबा, अजून आपली खानदेश टूर संपलेली नाहीये. या भागामध्ये आपण खानदेशी जेवण कव्हर केलं आणि पुढच्या भागामध्ये आपण जळगावमधलं इंटरेस्टिंग स्ट्रीट फूड कव्हर करणार आहोत. त्यामुळे बुधवार अजिबात चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.